हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. उद्या बुधवारी 29 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपला गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. जर आपला गुरुग्रह हा कमकुवत असेल तर आपल्याला आर्थिक अडचणी येऊ शकतात आणि जेव्हा आपला गुरुग्रह मजबूत असतो तर त्यावेळेला आपल्याला अनेक शुभफळे प्राप्त होत असतात. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करत असतो. आपले आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर आपले जे शैक्षणिक गुरु आहेत आणि आध्यात्मिक गुरु आहेत तर यांचीसुद्धा आपल्याला या दिवशी मनोभावे पूजा उपासना करायची आहे. महर्षी वेदव्यास यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. असे मानले जाते की याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भागवत पुराणाचे ज्ञान दिले. शिवाय व्यासांचा जन्म सुद्धा याच दिवशी झाला, म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आपले जे गुरु आहेत तर हिंदू धर्मामध्ये गुरूंना देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणूनच या दिवशी गुरूंचा आदर केला जातो. त्याचप्रमाणे गुरूंची पूजा केली जाते. हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील श्रद्धेचा, उपासनेचा दिवस मानला जातो. या दिवशी गुरूंचे पाय धुवून आशीर्वाद घेतला जातो. त्यांच्या चरणांची पूजा केली जाते. यासोबतच गुरूंच्या मंत्राचा जप केला जातो. आता ज्यांना गुरु नाहीत तर ते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या चरणांची पूजा करून गुरुमंत्र घेऊ शकतात. आता जरी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काहीच करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले जे गुरु आहेत म्हणजे स्वामी समर्थ असतील किंवा दत्तगुरू असतील किंवा इतर कोणी गुरु असतील तर त्यांची आपण पूजा करत असतो. परंतु एक वेळ आपल्याला ही पूजा करणे जमले नाही किंवा आपल्याला जर गुरु नसतील, आपण अजूनही जर गुरु केलेले नसतील तर आपण उंबराच्या झाडाला एक वस्तू ही आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्पण करू शकतो. कारण उंबराचं झाड म्हणजे औदुंबर वृक्ष, यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो. 21 गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्त माऊलींनी साधना केली होती. उंबराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला सदैव फळे येतील. त्याचप्रमाणे या झाडाची जो पूजा करेल तर त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. उंबराच्या झाडाचे आपण दर्शन केल्यामुळे उग्रता शांत होते. त्याचप्रमाणे या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्यामुळे अपत्याची प्राप्ती होते असे मानले जाते. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होते आणि आपल्याला इच्छित असे फळ मिळत असते. औदुंबराखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे आपल्याला फळ मिळत असते. उंबराच्या झाडाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने मनोभावे एखाद्या मंत्राचा जप केला तर त्याचे अनंत फळ प्राप्त होत असते. एखादा भयंकर रोग बरा होण्यासाठी औदुंबराला 1,00,000 प्रदक्षिणा घातल्या जातात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळत असते. औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा केल्यामुळे धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते. अशा या उंबराच्या झाडाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वस्तू अवश्य अर्पण करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आणि दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा शक्य आहे तर त्यावेळेला आपल्याला उंबराला ही वस्तू अर्पण करायची आहे. फक्त दुपारचा वेळ म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत तर ह्या वेळेमध्ये फक्त आपल्याला ही वस्तू अर्पण करणे टाळायचे आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतात, पैशासंबंधीच्या अडचणी असतात, आपले कर्ज फिटत नाही किंवा आपल्या मुलांची प्रगती होत नाही, आपल्या पतीची प्रगती होत नाही, पतीचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये भरभराट होत नाही, तर अशा कोणत्याही आर्थिक समस्या असतील, शारीरिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील, घरामध्ये सततचे वादविवाद होत आहेत, कलह होत आहेत, भावाभावांमध्ये मतभेद आहेत किंवा आपली मुले जी आहेत तर ती शिक्षण घेत आहेत परंतु शिक्षणामध्ये त्यांना हवी तशी प्रगती होत नाही,
मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुले जी आहेत तर ती व्यसनांच्या आहारी गेलेली आहेत, तर अशी कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. एका तांब्यामध्ये आपल्याला तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि चमच्याभर कच्चे दूध टाकायचं आहे आणि एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती तुपाचा दिवा ठेवायचा आहे. तुपाचा दिवा शक्य नसेल तर तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर तांब्यातील जे पाणी आहे तर ते उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाला हळदी कुंकू आणि थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. आता ह्या अक्षता अर्पण करत असताना आपल्याला पिवळ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. म्हणजे जे पांढरे तांदूळ आहेत तर ते हळदीने पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे पिवळे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहेत. पिवळी फुले आणि पिवळ्या रंगाचा नैवेद्य म्हणजे आपण पिवळ्या रंगाचा एखादा गोड पदार्थ बनवू शकतो किंवा पिवळ्या रंगाची मिठाई आपल्याला अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पिवळे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहेत. उंबराची पूजा करून आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप लावायचं आहे. अगरबत्ती धुपाने आपल्याला उंबराच्या झाडाला ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा दत्तात्रेयाय नमः तर हा मंत्र म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर मनोभावे आपल्याला हात जोडायचे आहेत. आपली जी मनोकामना आहे, आपली जी इच्छा आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे. साक्षात दत्तगुरूंचे वास्तव्य असलेला असा हा उंबराचा वृक्ष असतो. त्यामुळे गुरुपौर्णिमेला उंबराची पूजा अवश्य करायची आहे आणि आपण जेव्हा घरी येणार आहोत तर त्यावेळेला त्या झाडाजवळची थोडीशी माती आपल्याला घरी आणायची आहे आणि घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ही माती ठेवायची आहे. ती प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्या मातीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. दुसऱ्या दिवशी ही माती आपल्या ज्या फुलझाडांच्या कुंड्या आहेत किंवा आपल्या दारामध्ये इतर झाडे असतील तर त्या झाडाखाली आपल्याला ही माती टाकायची आहे. या मातीमार्फत आपल्या घराजवळ सदैव दत्तगुरूंचा आशीर्वाद राहील म्हणून आपल्याला ही माती घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी नष्ट होतील. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला रक्षासूत्राचा धागा हा उंबराच्या झाडाला बांधायचा आहे. आपण जेव्हा उंबराच्या झाडाची पूजा करणार आहोत तर त्यानंतर पूजा केल्यानंतर रक्षासूत्राचा धागा आपल्या हातामध्ये घ्यायचा, ओंजळीमध्ये तो धागा घ्यायचा आणि आपल्याला दत्तगुरूंना आपली जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आणि हा धागा उंबराच्या झाडाला बांधायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या उंबराजवळ जायचं आहे. पुन्हा एकदा उंबराची पूजा करायची आहे आणि हा धागा सोडून आपल्या हातामध्ये बांधायचा आहे किंवा हा धागा आपण आपल्या पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो. यामुळे सुद्धा दत्तगुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात.